1,000 स्क्वेअर फीटाला जेवढी बिल्डिंग बांधायला जी कॉस्ट लागते ती 2013 पर्यंत ती 10 लाख होती. आज तुम्हाला ती कॉस्ट लागते आहे 18.5 लाख. बरं, स्टीलचं कंपोनंट म्हणजे स्टील कन्झम्पशन, मला वाटतं इथे पुष्कळ लोकांना म्हणजे हा थंब रूल सांगतोय की तुम्हाला एका बिल्डिंगमध्ये जे सगळ्यात जास्त मटेरियल म्हणजे थंब रूल असतो 70% ऑफ मटेरियल हॅव्हिंग द लेसर कॉस्ट अँड 30% हॅव्हिंग द मेजर कॉस्ट. आमच्याकडे कसं आहे, स्टीलचा कंपोनंट जो असतो तो सगळ्यात जास्त लागतो आमच्या कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट घ्या, रिअल इस्टेट प्रोजेक्ट घ्या, त्याच्यातच 28%चं जीएसटी आहे. सँड, तुम्हाला माहिती आहे सँडचं काय परिस्थिती आहे. तर तुम्हाला सांगतो, टॅक्सेशन पार्ट जर कमी करता आला तर तुम्ही जे कमी दराची घरं जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी जसं डेव्हलपर प्रतिबद्ध आहे, सरकार सुद्धा प्रतिबद्ध आहे, पण या कमिटमेंटला कुठेतरी एक सपोर्ट लागतो आणि तो सपोर्ट आहे की एकत्र येऊन सगळ्यांनी आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. फायनान्स सेक्टरनी या जीएसटीला आमचं मागणं आहे की 5% वर सगळे जीएसटी आणले पाहिजे जर अफोर्डेबल प्रोजेक्ट असेल तर. अफोर्डेबल साठी फक्त